चला आता मी घेतेय मीटिंग याची शिवसरोदय शास्त्रासाठी. तर या शिवसरोदय शास्त्राबद्दल कोणाला शंका आहेत का? नवीन साधक आहेत त्यांना? नवीन साधकांमध्ये कोणाला शंका आहेत काय? आधी तुमच्या शंका घेऊयात, नाही तर मग नंतर विचारा. मला महत्वाचं काही सांगायचं आहे बघा. आता ही जी मीटिंग आहे ना, ती शिवसरोदय शास्त्र भाग 1, भाग 2, भाग 3 साठी आहे. 10 जुलैला भाग 3 होत आहे. त्याला 15 जण आहेत. आणि या 15 जणांमध्ये मला असं वाटतं सुलक्षणा मॅडम आणि सुनेत्रा मॅडम फक्त लांबून येणार आहेत. अजून कोणी आहे का लांबून येणार बघा? हो मॅम, मी नाशिकवरून येणार आहे. हा, तुम्ही नाशिकवरून येणार आहात. किती मी हवं हो. असं नाही, 10 जुलैला कुठे कोण येणार आहे ना? 10 नाही, जुलैच 10 चाललंय. जुलैला नाही, 10 जुलै नाही. 10 जुलै भाग 3 विचारते मी आता. पहिल्यांदा बरं. 10 जुलैला आता गुरुवारी होतोय ना. खरं पाऊस खूप आहे डिक्लेअर केले. आता तर पुण्यात पाऊस नाहीये. 2-3 दिवस पुण्यात पाऊस नाहीये. त्यामुळे मला तर ओके वाटतंय. पण नंतरचं माहिती नाहीये. बघू आता अजून गुरुवारपर्यंत वेळ आहे. ऐन वेळेला जर हा भाग 3 मी कॅन्सल केला तर मी ऑनलाईन भाग 3 घेणार आहे. पण केव्हा मी भाग 3 घेईल? मग आता 2 ऑगस्ट 3 ऑगस्टला होऊ शकतो पाऊस नसेल तर. मग त्याही साधकांना फायदा मिळावा म्हणून मग मी 3 ऑगस्ट नंतर घेईल. तिथे काय आता 10 जुलैच्या लोकांना मी 4 ऑगस्टला बोलवणार नाही. 4 ऑगस्टला आहे म्हटल्यावर. कारण यायला सगळं तयारी करावी लागते, रिझर्वेशन करावं लागतं. मग 4 ऑगस्टला जरी ऑफलाईन मी घेतला तरी मी या 10 जुलैच्या बॅचला ऑनलाईन घेईल. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. जरी कॅन्सल झाला पावसाने तरी. तर हे एक महत्वाचं सांगायचं होतं मला. आता 2 ऑगस्ट 3 ऑगस्ट सुद्धा पावसावरच सिच्युएशन अवलंबून आहे. आपण केलाय प्लॅन. आता सविता मॅडम तर तशाही येणारच आहेत. त्यांचं बेंगलोरवरून येणार म्हणून आपण हा आयोजित केलाय. पण त्यांचं महत्वाचं काम आहे. त्यामुळे त्या काही टाळू शकणार नाही किती पाऊस आला तरी. पण आपण काही जाऊ शकत नाही पिरॅमिडला. लक्षात घ्या. आपल्याला पिरॅमिडचा रस्ताच ब्लॉक होतो. कारण थोडासा हायवे पासून 3 किलोमीटर आत रफ पॅच आहे. मग त्यामुळं पावसामुळे गाडी आपल्याला नेणं शक्य नाही. आतमध्ये जरी पिरॅमिडमध्ये आपण बसलो पण पाऊस धुवाधार होतो तिथे. खूप पाऊस पडतो. म्हणून त्यामुळं पावसामुळे आपल्याला जर 2-3 ऑगस्टला पाऊस असेल तर खूप आता 4 ऑगस्टला ही एंट्री आली तर आपले हे सगळे कॅन्सल होतील. कारण 2 ऑगस्टचा कॅन्सल झालं तर 3 ऑगस्टला पाऊस सोडूनही काय उपयोग आहे नाही का? त्यामुळे हे मी ग्रुपवर सांगेलच एक साधारण. आता ते पण अजून 1 महिना आहे त्यामुळं आपण बघू 1-3 आठवडे आहेत ते बघू. पण ते मी नाही ऑनलाईन घेणार लक्षात घ्या. कारण मी पैसे भरून पण घेणार नाहीयेत तुमचे लवकर. 2 ऑगस्ट 3 ऑगस्ट 4 ऑगस्ट. आणि मी ऑनलाईन भाग 1 भाग 2 नाही घेणार. कारण भाग 1ला पिरॅमिडमध्ये आलंच पाहिजे. एक वेळ भाग 2 चालू शकेल. पण भाग 1 मस्ट आहे पिरॅमिडमध्ये येणं. कारण भाग 1 काय आहे ते पण मी आता ओळख करून देते. तर त्यामुळं तो ऑनलाईन होणार नाहीये. मग भाग 1 ज्यांचा आधी झालेला आहे, भाग 2 ज्यांचा आधी भाग 2 पण मी ऑनलाईन घेणार नाहीये. कॅन्सल झाला 3 ऑगस्टचा तर. पुढच्या गोष्टी करते की ऑनलाईन होऊ शकेल. पण आत्ता तरी नाही. की 3 ऑगस्टचा कॅन्सल झाला भाग 2 तर मी काय ऑनलाईन घेणार नाही. आता 4 ऑगस्टला जे भाग 3 करणार आहेत त्यांना मात्र त्यातले जे कोणी भाग 1 भाग 2 झालेले आहेत फक्त भाग 3 ला येणार आहे असं तर नाहीये आत्ता कोणी. पण नंतर तर ते त्यावेळेला मग भाग 3 ऑनलाईनला करता येईल. त्यामुळे 1-2 ऑगस्टची वाट बघावीच लागेल आपल्याला भाग 3 ऑनलाईनसाठी. तर हे महत्वाचं. तर त्यामुळं भाग 1 भाग 2 नक्की नाहीये. हे लक्षात घ्यायचं. आता भाग 1 म्हणजे काय सांगते मी. भाग 1 म्हणजे शिवसरोदय शास्त्रच आधी काय आहे ते सांगते. की हे जे शास्त्र आहे शिवसरोदय शास्त्र ते शिवानी पार्वतीला सांगितलेले श्लोक आहेत 395 संस्कृत मधले. पार्वती एकदा विचारते महादेवांना की माणसाला सर्व सिद्धी मिळण्याचे कोणते शास्त्र आहे? आणि मग सर्व सिद्धी मिळणारे, सर्व कामना पूर्ण होणारे हे शास्त्र आहे. असे हे श्लोक 395 आहेत. पण हे भरपूर व्हास्ट आहे. म्हणजे शिवसरोदय शास्त्रामध्ये
काय नाहीये, सगळं आहे. सगळं ब्रह्मांडाचं तत्वज्ञान ज्ञान भरलंय. हे ज्ञान अतिशय उच्च ज्ञान आहे. आणि हे जर ज्ञान घेतलं तर माणूस खरोखर ज्ञानी होतो. त्याशिवाय ज्ञानी होऊच शकत नाही. तो अज्ञानीच राहणार आहे हे ज्ञान घेतलं नाही तर, असं त्या श्लोकांमध्ये म्हटलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये वास्तुशास्त्रज्ञ आले, ज्योतिषशास्त्रज्ञ आले, ऊर्जा, सगळ्यात जगात आता लेटेस्ट टेक्निक ऊर्जा सायन्स चाललंय. ऊर्जा सायन्सवाले आले, काय वाटेल ते आले, वशीकरण करणारे आले, संमोहन घालणारे आले, आरोग्यशास्त्र आहे, सगळं आहे याच्यात. काही नाहीये, सगळं आहे. महत्वाचं म्हणजे श्वासच आपला प्राण आहे. योगच आहेच आहे. योगच आहे ते. आपला श्वास हा प्राण आहे. हा श्वास नसेल तर आपण जिवंत राहू शकत नाही. असा हा श्वास, या श्वासावरच हे शास्त्र आहे. मग मी खूप डिटेल घेते, हे महत्वाचं. आणि दुसरं म्हणजे मी प्रॅक्टिकल घेते. आणि तिसरं म्हणजे मी अनुभवाच्या जोरावर काही त्याच्यातले स्पष्टीकरण, ऍडिशन्स, एक्सपान्शन, नवीन काही अशा गोष्टी सांगते. या 3 गोष्ट, कारण 10 वर्ष मी याचे अभ्यासक आहे. तर ह्या 3 गोष्टी आपल्या वैशिष्ट्य आहेत आपल्या ह्याच्या. आणि चौथं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय कमी शुल्क आहे. शुल्क बाहेर 20,000, 25,000, कमीत कमी 10,000 एका दिवसाचं शुल्क आहे. आपण शुल्कासाठी नाही घेत, आपण आपलं जीवन सुधारायचंय आणि काहीतरी दिल्याशिवाय काही होणार नाही, हायर ऊर्जेचं, म्हणून ती फी आहे. तुम्ही कुठेही विचारा आणि मला सांगा, मॅडम हा बघा इथे इतकी फी आहे एक दिवसाची. आणि ह्याच्यामध्ये आपण एक दिवसाच्या फी मध्ये तिथे जेवण, नाश्ता, आता तर पुस्तक घेतलंय छोटस, पुस्तिका म्हणायला गेले, नोट्स, आणि प्रॅक्टिकल पुढचा फॉलोअप, पुन्हा पुन्हा रिव्हिजन, हे तर वैशिष्ट्य आहेच आहेत. तर इथे महत्वाचं आहे की तुमचे काही सांसारिक प्रॉब्लेम सुटतील म्हणून येऊ नका. हे मला यावेळेला महत्वाचं सांगायचं. कारण काय होतं, जरी नियम सोपे आहेत, जरी श्वासावरचे आहेत, पहिल्या भागात तर ते मी श्वासावरचेच घेते की डाव्या नाकपुडी, श्वास डाव्या नाकपुडीने चालू असेल तर काय कामं करायची. आता इथे पाण्याचा ग्लास ठेवलाय, मला पाणी प्यायचंय, मी नेहमी डाव्या हाताने पाणी पिते. डाव्या नाकपुडीवर का प्यायचंय? उजवी नाकपुडी चालू असताना का जेवायचंय? हे नियम आहेत. या नाडीवर काय करायचं, या नाडीवर काय करायचं, दोन्ही नाड्या चालू असतील तर काय करायचं, म्हणजे आपण जे करतो त्याचं फल प्राप्त होतं. ह्याचा गर्भ असा आहे की ध्यानी माणसांना ध्यान आवडत नाही करायला. मग हे काय आहे, हे ध्यानच आहे. श्वासाला बघायचं आणि मग काही काम करायचं, श्वासाला बघायचं आणि मग काही काम करायचं, म्हणजे ध्यानच आहे. 24 तासामध्ये श्वासाकडे लक्ष द्यायचं. भले तुम्ही एकदा दिलं उठल्यावर, तर सुरुवातच तुम्ही अवेअरनेस मध्ये करता. चेतना चेतना वाढण्याची सुरुवात उठल्या उठल्या सुरू होते. हा गर्भितार्थ आहे या शास्त्राचा, की श्वासाला तुम्ही बघता, अवेअर राहता. आता श्वासाला सगळं माहिती असतं आपल्या, म्हणजे आपली फिलॉसॉफी अशी की श्वासच माझा आत्मा, श्वासच माझा गुरु, आणि श्वासच माझा शिव. सगळं काही श्वास. मग आपला आत्मा जसे 10 जन्म करून आलाय, माणसाचे किंवा उंदराचा आला, प्राण्यांचा आला, वनस्पतींचा आला, जीवांचा, किटाणूंचा, सगळंच ब्रीदिंग करतात. ब्रीदिंग करत नाही असा कोणता जीव आहे का? मग ह्या त्यांनी श्वास घेऊन घेऊन, म्हणजे पूर्वी 10 जन्मापूर्वी मी जेव्हा श्वास घेतलाय, त्या श्वासाला सगळं माहितीच आहे, म्हणजे 10 जन्म कसे गेलेत. म्हणजे श्वासाला सगळं माहिती असतं. मग सगळं जर माहिती आहे श्वासाला, तर मग श्वासाला जोडूयात ना आपण. म्हणजे मी जेव्हा श्वास बघते, त्यावेळेला माझा श्वास मला बरोबर सांगतो, आता जायचं की नाही शिवसरोदय शास्त्राला, पिरॅमिडला जायचंय का नाही, श्वास सांगतो. किंवा श्वासाला बघत मी निर्णय घ्यायचा, मला पिरॅमिडला जायचं, मला भाग 1 करायचे, मला भाग 2 करायचं. हे महत्वाचं आहे. श्वास आत्मा असतो. श्वास म्हणजे आत्म्याचा सगळा प्रोग्राम श्वासाला माहिती असतो, म्हणून श्वासाकडे बघायचं असतं. मग जे ध्यान जमत नाही, काही नाही, तर इथे या, हे छोटे छोटे नियम करा. पण माझं असं ऑब्झर्वेशन आहे, कल्पना मॅडम व्हिडिओ बंद करा, माझं असं ऑब्झर्वेशन आहे की येता तुम्ही शिकता, पण नंतर काहीच करायचं नसतं तुम्हाला. म्हणजे उठल्यावर श्वास चेक करायचे, ते पण तुम्हाला करायचं नाहीये.
अशांनी ना कृपया करून येऊ नका. मी घेत नसते. भाग एकला मी आतापर्यंत कोणालाही घेतलेलं नाही. पहिलं असं आहे की मी हो म्हणतीये नवीन लोकांना. का तर एक तर एज्युकेशन चांगलं आहे. मी जेव्हा बोलले अर्धा अर्धा तास त्यावेळेला मला ग्रास्पिंग कळलं. आणि तिसरं म्हणजे आता वेळ थोडा राहिलाय आपल्याजवळ, लक्षात घ्या. ऑगस्ट प्रेडिक्ट केलंय इव्हेंटला. ऑगस्ट सप्टेंबर सत्यानाश, भारताचा पूर्ण मरण काळातून पत्रिका चालली आहे. तुम्ही बघताय इकडं तिकडं काय होतंय. वेळ कमी राहिलीये म्हणून मी म्हटलं जाऊ देत. त्यांचं जर असेल कर्म, त्यांचा जर प्रोग्राम असेल तर जोडू देत त्यांना श्वासाला. हे पण एक कारण आहे आता नवीन लोकांना हो, म्हणजे कोणालाही नाही मी हो म्हटलेलं. पण हो म्हणण्याचं हे कारण आहे. दुसरं म्हणजे की बाबा लोकांचं चेक केलं काय आहे ते. पण तुम्हाला जर काही असं चमत्कार होणार आहे असं वाटलं ना, तर बिलकुल यायचं नाही. कशाला कष्ट घ्यायचे? घेऊ नका कष्ट. हे मी सांगण्यासाठी खास मीटिंग घेतलेली आहे. तुम्हाला यायचंय ज्ञानासाठी या, की एक उच्च ज्ञान करूयात, एक ध्यानाचं श्वासाला जोडूयात, आपल्या आत्म्याला जोडूयात, आत्म्या लेवलवर विचार करूयात. आणि काही मी करेल, दिवसाला 5 मिनिटं तरी देईल. एवढं असेल तर या, नाही तर काहीच येऊ नका. मला नाही आवडत मग असं. मग हे लक्षात ठेवायचे. 5 मिनिटं साधा श्वास चेक करायचाय. मग भाग एक करणाऱ्यांनी कमीत कमी संकल्प लिहिले पाहिजेत, लक्षात घ्या. कमीत कमी प्रतिपदा पाळली पाहिजे. माझ्या आयुष्यात जेव्हा मी शिकले शिवसरोदय, मी प्रतिपदेमधून खूप मिळवलं, संकल्पातनं खूप मिळवलं. मी तुम्हाला सांगते 6 महिने मी रजा काढून प्रतिपदा केल्या. मग हे सुद्धा तुम्हाला करायचं नाही. काही पण कारण तुम्ही सांगता. घरात पाहुणे आले होते न, माझं कामं होती न, मला बाहेर जायचं होतं. म्हणजे तुम्हाला इतकं व्हॅल्युएबल हातात जादूची कांडी, ती मात्र जादूची कांडी आहे. ती दिलीये पण ती वापरतच नाहीये. मग असले लोक कशाला येतात तुम्ही? आपल्या शिवसरोदय शास्त्राची कशाला व्हॅल्यू कमी करता? तुम्हाला संकल्प सुद्धा पेरायचे नाहीत. हे जेंट्स लोक शिकले, काही केलं नाही त्यांनी, कशाला आले पैसे घालवले? आणि तुम्ही सुद्धा जे काही आहे तुमच्यातले काही भाग एक झाले तर भाग दोन ला येणार आहेत. करू नका भाग दोन, भाग एक आधी करा. तेच मी सगळं सांगणार आहे. कोणी भाग दोन करायचा, कोणी नाही करायचा. मग प्रत्येकाला हे करण्यापेक्षा मीटिंग घेऊ म्हटलं. मग भाग एकला तुम्हाला कमीत कमी प्रतिपदा पाळायची आहे. संकल्प करायचे अमावस्ये आणि पौर्णिमेच्या नंतरच्या दिवसाला. दरवेळेला मी मीटिंग घेते 15-15 दिवसांनी. तरी हालत नाही. तरी संकल्प साधे वहीत लिहायचे, झोपायचे कुशीवर. आता झोपणं सोपं आहे ना 1 तास, तरी त्यांच्या वेळा चुकतात. तरी कोणी कधीही प्रतिपदा करतय, कोणी एकच वेळ करतय. का तर काम असतं म्हणे, विसरून गेलो. असली काय जे आहे ना, असले लोकांनी अजिबात येऊ नका. मला हे सांगायचं. भाग एकला येऊ नका असल्या लोकांनी. मी विसरले आणि माझं चुकलं आणि मला नाही समजत. ते आज एक मॅडमला साधं ग्रुपमध्ये नाव लिहिता येत नाही. कशाला येणार आहेत त्या शिवसरोदयला? काय जर तुम्हाला त्या यादीत साधं नाव लिहिता येत नाहीये, तर काय शिवसरोदय? कारण मी बघतीये शिवसरोदयला जी लोक येतात, मी एवढी पुस्तिका देते, मी नियम देते, तरी सुद्धा त्यांचं प्रतिपदा विचारले की काय चुकाच असतात सगळ्या. कृपा करून लक्षात घ्या, भाग एकला कमीत कमी तुम्हाला प्रतिपदा पाळावी लागेल, संकल्प लिहावे लागतील. आता हे संकल्प 2-4 दिवस लिहित बसायचे. माझं सुरू झालं बघा 17साठी लिहिणं. एवढं तुम्हाला जमत नाहीये संकल्प लिहिणं सुद्धा. आणि मी जेव्हा म्हणते ग्रुपला रिस्पॉन्स द्या, ग्रुपला रिस्पॉन्स द्या, म्हणजे अनुभवच सांगितले पाहिजे तसं काही नाही. थंब द्या, दुसऱ्यांच्या ह्याला लाईक करा, रिस्पॉन्स द्या, शंका विचारा. मी केलं, मी पाळलं हे म्हणा. अनुभव नको ना. अनुभवाचा इथे भागच लोअर लेवलला येतो, लक्षात घ्या. इथे श्वासाला जोडायचे, आत्म्याला जोडायचे, ईश्वराला जोडायचे. हा शिव आहे. मग पूजा करायला वेळ राहतो आणि इथे श्वास बघायला वेळ राहत नाही. काय उपयोग आहे जीवन जगून? जर श्वासच बघायला वेळ नाही राहत, पूजा करून उपयोगच काय? या गोष्टी लक्षात घ्या. तर भाग एकला आहे. त्या भाग एकचं मी सांगितलं महत्वाचं, कोणी यायचं ते. आता तुम्हाला जर काही सांसारिक अडी अडचणी प्रॉब्लेम असतील
तर तुम्हाला आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र भाग एक वेबसाईट वरील 2 नंबरचा कोर्स करा आधी. जे येणार आहेत आता 2 ऑगस्टला त्यांना मी सांगितले तो कोर्स पूर्ण आधी करा आयुष्यातले प्रॉब्लेम घालवायला. ते महत्वाचं आहे. ते जादू करणार आहे तुमच्यावर. तुम्ही केलं तर तिथे पण करायचंय. चमत्कार नाहीये की कोर्स झाला की सगळं होईल. तिथे प्रॅक्टिस करायची आहे. पण 21 दिवसात लोकांनी आयुष्य बदलले ते करा आधी वेबसाईट वरनं. प्रॉब्लेम्स असतील तर प्रॉब्लेम साठी येत असाल तर मग शिवसृदय शास्त्र जर बिझनेस असेल तर उपाय होतो. पण आता जे 2-3 बिझनेसवाले येऊन गेले काहीच नाही नुसतेच आले काही नाही केलं मग काही फरक नाही पडला. मग बदनाम होतं शिवसरोदय शास्त्र म्हणून हे कोणालाही ज्ञान द्यायचं नाहीये. हे ज्ञान त्या श्लोकामध्येच सांगितलंय पात्र लोकांना द्यायचंय पात्र. नाही तर देणाऱ्याला मग फटके बसतात. म्हणून मी सांगितले अनबोलिताने नियम लिहू नका ते कारण आहे. कारण कोणीही वाचतं ते आणि मग काहीतरी माकडाच्या हातात खोले दिल्यासारखं होतं. तर या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि मग भाग एकला महत्वाचं ध्यान मला आवडत नाही, जमत नाही किंवा मला आध्यात्मिक प्रगती करायची आहे. माझ्या आत्म्याला जाणून घ्यायचंय, मला उच्च ज्ञान घ्यायचंय, अशी इच्छा असलेल्यांनी शिवसरोदय शास्त्र भाग एक या. संकल्प लिहिणार असाल, प्रतिपदा पाळणार असेल तर नक्कीच आयुष्यात मोठ्या मोठ्या गोष्टी मिळवता येतात. माझे व्हिडिओ जरा बघायचे. खूप काही मिळवलंय मी या प्रतिपदेच्या संकल्पातून. अजूनही मिळवतीये. लोकांसाठी मिळवतीये. कॉलेजमध्ये असताना कॉलेजसाठी मिळालो, डिपार्टमेंटसाठी, स्टाफसाठी, मुलांसाठी मिळवलं. तर या गोष्टी मिळणार तुम्हाला मोठ्या मोठ्या गोष्टी. प्रतिपदेचा संकल्प, प्रतिपदा पाळल्या तर मोठ्या मोठ्या गोष्टी होणार. आणि तिथे काही कष्ट नाही व्यायामासारखे. जा फिरायला करा प्राणायाम असलं काही नाहीये. झोपायचंय तिथे. नुसतं लिहायचं झोपायचं, लिहायचं झोपायचं असं करायचंय 15 दिवसात एकदा. तेवढंच करायचंय. तिथे श्वासही नाही बघायचंय. सांगितलं तसं करायचंय. इतकं सोपं टेक्निक आहे ते. तर हे लक्षात घ्यायचं, चंग बांधायचं. आता येताना कसं यायचं भाग एक वाल्यांनी, भाग 2 वाल्यांनी, भाग 3 वाल्यांनी. पहिल्यांदा पिरामिडला येण्याचे संकल्प लिहायचे. डायरीत संकल्प लिहायचे. त्यामुळे मी म्हणते अचानक यायचं नाही. अचानक आलं तर काही एवढा फरक पडत नाही ना. आलं घेतलं ज्ञान असं नाहीये. ते ठिकाणही तसं नाहीये. म्हणून ते जुने पुस्तकं नको म्हटले. ठिकाणी ते इतकं उच्च ऊर्जेचं मग पुस्तकं कुठनं आली, कुठल्या ऊर्जेने आली, कोणत्या व्हायब्रेशननी आली. या गोष्टी बघायला लागतात. ती काही नुसती लायब्ररी नाहीये ना. तर याच्यामध्ये एक महत्वाचं लक्षात ठेवायचं पिरामिडला यायचे संकल्प लिहायचे. एक पानावर लिहा ते. मग आता पिरामिडला येण्याचे संकल्प काय असावेत? आता 17 तारखेला प्रतिपदा आहे. पण नुसते वहीत तरी लिहा. ज्यांना काही शिकलेलं नाही त्यांनी वहीत तर लिहा. संकल्पाचे बरेच 12 ते 14 व्हिडिओ आहेत विहंगम युट्यूबवर. एक जर काढला तुम्ही त्याची लिस्ट जर मिळाली तर लगेच सगळे व्हिडिओ मिळणार आहेत. ते बघायला सुरुवात करा. संकल्प म्हणजे काय, कसे लिहायचे हे नाही तिथे शिकवलं जात. तर ते बघून या व्हिडिओ. छोटी छोटी वाक्य लिहायची. आता पिरॅमिड हे उच्च एनर्जी सेंटर आहे. हायर एनर्जी एकच जीवनातलं सत्य आहे आपल्या. कोणीही आपलं काही करू शकत नाही. फक्त आपण आणि आपलंच सगळं बदलू शकतो, करू शकतो. मग आपलं काय बदलू शकतं? तर ऊर्जा. आपली जी ऊर्जा असते तेच प्रसंग आयुष्यात येतात. काही असू देत. मला आता दुःख आहे, मीच क्रिएट करते. माझी ऊर्जा कमी ठेवून. माझं तर खूप छान चाललंय, खूप छान अनुभव येतात. मीच ते क्रिएट करते. माझी ऊर्जा हायर आहे म्हणून. ऊर्जा कमी होते म्हणून म्हातारपण येतं. ऊर्जा कमी होत जाते म्हणून मरतो माणूस. ऊर्जा प्राणच आहे ना तो श्वास प्राण ऊर्जा. मग माझी ऊर्जा जशी असेल तसे माझ्या आयुष्यात प्रसंग येणार आहे. मग ही ऊर्जा मी कशी कंट्रोल करायची? तर व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी एनर्जी हे महत्वाचं आहे. मग व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी कशावर अवलंबून असतात? तर विचारांवर अवलंबून असतात. किती मी प्राणशक्ती घेते, कसं घेते, कसा विचार करते, कसे इमोशन्स. इमोशन्स म्हणजे एनर्जी. मग इमोशन्स माझ्या काय ठेवते त्यावर एनर्जी असणार आहे. मग ही जी एनर्जी आहे तीच आयुष्यात सृष्टीवर ब्रह्मांडात सुद्धा घडवत आहे
आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात घडवत आहे. आता काय चाललंय सृष्टीमध्ये? आता ऊर्जा तुफान येते, सूर्याची ऊर्जा तुफान येते. त्यामुळे पृथ्वीमध्ये आतल्या घडामोडी झाल्या. पृथ्वी तप्त झाली, भूकंप होत आहेत, सागरातही भूकंप होत आहेत. आणि या तप्त झालेल्या पृथ्वीच्या वाफा सगळ्या वर गेल्यात, त्यामुळे बादल फाटतायत. बघताय ना तुम्ही सगळीकडे बातम्या. आकाश काय म्हणायचं मराठीतनं त्याला, ढगफुटी. तर ही ढगफुटी त्यामुळं होतीये. बद 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 एकदम पाणी येते, पुरांसारखं पाणी येऊन नद्या वाहिल्यासारखं सगळं घरं दारं घेऊन चालले ते. बघा सगळीकडं काय काय चाललंय. आणि मग हे जे होतंय ते काय होतंय, एनर्जी खूप वाढली आहे. पृथ्वीवरची एनर्जी का वाढतीये लक्षात घ्या. तर पृथ्वीला आता 5व्या आयामात जायचंय. आणि शेवटची फेज चालू आहे. शेवटची फेज म्हणजे जो युग एंड होणार आहे, युग एंड व्हायला आलेला आहे. नवीन लोकांनी व्हिडिओ बघा युट्यूबवरचे. पृथ्वीचे पोल शिफ्ट होत आहेत. साऊथ पोल, काय काय घडामोडी सूर्यामध्ये, चंद्रामध्ये, ताऱ्यांमध्ये, कॉस्मसमध्ये होत आहेत ते बघायचे. मग इथे एनर्जी एवढी बदबद बदबद बद येते का, तर पृथ्वीला हायर चेतनेमध्ये जायचं आहे. पुढचा युग सुरू होतोय, शेवटचा युग आहे हा. जसं महाभारत झालं, जसं रामायण झालं. काय झालं महाभारतामध्ये? युग बदललं. रामायणामध्ये युग बदललं. मग काय झालं? युग बदलताना युद्ध, महायुद्ध झाली. सगळी मनुष्य हानी झाली. तसंच आता हे आलेलं आहे. मग युद्ध, महायुद्ध वगैरे होणारच आहे. आणि सृष्टीमध्ये, वातावरणामध्ये तर युद्ध सुरू झाले. मग एवढी ऊर्जा येते, पृथ्वी चालली आता. मग हे आपण सहन करू शकणार आहे का? नाही. एवढी एनर्जी सवय नाहीये. मानवाचा महामानव होतोय आता. आपण बघितलं, माणूस 6 फुटी 8 फुटी होता. आता याच्यामुळे शरीरात बदल होत आहेत, शरीरात व्हायब्रेशन्स होत आहेत, कंपन होत आहेत, शरीरात बदल होत आहेत. हे आपण सहन करू शकणार आहे का? नाही सहन करू शकणार आहे. मग आपली ऊर्जा ज्या वेळेला आपण वाढवू, त्यावेळेलाच कुठंतरी सस्टेन होऊ शकणार आहे आपण, या बदलत्या ऊर्जेच्या, बदलत्या पृथ्वीमध्ये. मग ऊर्जा वाढवायची टेक्निक्स काय आहेत? तर सगळ्यात महत्वाचं टेक्निक ध्यान आहे. मग ध्यान तर मला जमत नाही. मग श्वासाला जोडून घेऊन ऊर्जा वाढवू. मग हे पिरॅमिड हे आहे, लक्षात घ्या. पिरॅमिड उच्च एनर्जी सेंटर आहे. मग देवळं का बांधली गेली होती आधी? देवळाचे कलश कसे होते, मनोरे कसे होते? देवळामध्ये ऊर्जा हायर असते की नाही? एखादा आपण जातो कुठं कुठं ह्याला यात्रेला, तिथे हायर ऊर्जा असते. लोक येऊन येऊन आणि त्या कन्स्ट्रक्शननी त्या जागेच्यामुळे व्हायब्रेशन, परत सामूहिक चेतनेमुळे ते इथे ऊर्जा तयार होते. तसंच पिरॅमिड हाय ऊर्जा केंद्र आहे. त्याचे जे अँगल्स आहेत, त्या अँगल्समुळं तिथे मात्र चमत्कार होतात. पिरॅमिडमध्ये चमत्कार होतात, कारण ती ऊर्जा जे काही करतीये ते शास्त्रज्ञांना अजून उलगडलं नाही. संपूर्ण स्केलर वेव्स खाली तयार होतात पिरॅमिडमध्ये. आणि स्केलर वेव्स लाईट पेक्षा फास्ट मुवमेंट होतात. मग इथे तिथे जे घडतायत गोष्टी, चमत्कारी गोष्टी आहेत, आश्चर्यकारक गोष्टी आहेत, हायर ऊर्जा आहेत, ती घेण्यासाठी तुम्ही येणार आहात. मग काय संकल्प असले पाहिजे? हायर ऊर्जा घेऊन काय संकल्प? देवळात आपण जातो, हायर ऊर्जा घेतो. मग ही हायर ऊर्जा तुम्हाला ठेवायची आहे की नाही? मला 1 महिना ठेवू देत नाही, तर मग पिरॅमिड बंद गेल्यावर लगेच डाऊन होतो. लगेच हायर ऊर्जा घेतलेली लगेच सगळीकडे स्प्रेड करतो. मग कुठं पार्टीला काय जातो, इकडं काय जातो, तिकडं काय, सगळ्यांना वाटून टाकतो. काय उपयोग आहे मग? ही ऊर्जा तुम्हाला 8 दिवस जाणवणार आहे पिरॅमिड मधली. जर तुम्ही ध्यानी असाल तर, ते पण लक्षात घ्या. तुम्ही ध्यानी नसाल तर पिरॅमिडची ऊर्जा तुम्हाला कळणार सुद्धा नाही. म्हणून ध्यान करा, तिथे येईपर्यंत ध्यान करा. पहाटेचं ध्यान करा, लवकर उठा, वेबसाईटवरनं ध्यान करा. वेबसाईटवर मोफत ध्यानाचे कोर्स आहेत, ते करा. तर तुम्हाला तिथल्या ऊर्जेचा फायदा होणार आहे. श्वासाला अवेअर राहिलात तर तिथे तुम्हाला फरक कळणार आहे. मग असे पिरॅमिडला येण्याचे संकल्प लिहायचे आहेत. मग 8 दिवस मी कुठं जाणार नाही, किंवा काय मला मौनात राहायचंय, हे संकल्प लिहा तिथे. मी हायर ऊर्जेत अजून. आता परवा एका मॅडमनी लगेच मला सांगितलं की गुरुपौर्णिमेला मला देणगी द्यायची, कशी देऊ? कालच्याच मीटिंगला की. मग मी त्यांना म्हटलं गुरुपौर्णिमेलाच द्यायची. 10 जुलैला गुरुपौर्णिमा म्हणून कार्यक्रम ठेवलाय.
नाही तर मलाही कळत होतं हे सगळे वैश्विक चेंजेस आहेत. ड्रास्टिकली बदलणार आहे आता बघा. जुलै तुम्ही बघताय कसा बदल झालाय, तसं ऑगस्ट सप्टेंबर बाप रे. पण तरी मी ठेवलं, मी म्हटलं नको, गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेत तसंही ब्रह्मांडात महाशिवरात्री सारखी हायर ऊर्जा असते. आणि अजून एक महत्व आहे गुरुपौर्णिमेला, की जे बुद्ध पौर्णिमेपासून ऊर्जा सुरू झाली आहे ते गुरुपौर्णिमेपर्यंत आहे. आणि आता पोर्टल उघडलंय. आता अजून एक वेगळं नवीन पोर्टल उघडलंय, ती पण ऊर्जा. मग आपण ज्यावेळेला पिरामिडला येतो त्यावेळेला हायर ऊर्जा आपण टॅप करू शकतो ना. एक तर हायर ऊर्जा केंद्रात आपण येतो आणि हायर ऊर्जा आपण टॅप करू शकतो. म्हणून पिरॅमिडचं महत्व आहे. तर आता ही जी ऊर्जा इथे येणार आहे ती ऊर्जा ग्रहण करायची आहे. मग ही ऊर्जा ग्रहण करण्याचे संकल्प लिहिले पाहिजेत तुम्ही 10 जुलैच्या. तर त्या मॅडमनी मला विचारलं की मी मग कसं देऊ, म्हटलं गुरुपौर्णिमेलाच देणगी द्या. मग मी त्यांना काय मेसेज पाठवला परत, की अजून कसं करायचं. नेहमी तुम्हाला श्वास सांगितलं, हे सगळं शिवसुरोदय शास्त्र भाग 1 मध्ये येतं. कुठला श्वास घ्यायचा, कसा घ्यायचा, देणगी कशी द्यायची, मग आपलं जास्त पुण्य कसं वाढू शकतं. तर पिरॅमिड मध्ये अजून एक वैशिष्ट्य सांगते मी, ज्यांना माहिती नाही त्यांना. जर तुम्हाला कोणाशी कनेक्शन हवं असेल, तुमच्या घरातले कोणी गेले असतील, आपला जोडीदार गेला असेल, आई वडील गेले असतील, मुलं गेली असतील, अजून कोणी गेलं असेल, एक बेचैनी असते. इथं पिरॅमिड मध्ये तुम्ही जर ध्यानी असाल ना, तर तुमचं कनेक्शन होतं त्या लोकांशी, तुम्ही करू शकता. आणि त्यांचा काही मेसेज आहे तो सुद्धा ग्रहण करू शकता तुम्ही. तर हे जरूर करायचा प्रयत्न करा. कारण पिरॅमिड मध्ये दैवी शक्तींशी कनेक्शन होतं. मग तुम्हाला जर काही असेल, काही असू देत, गेलेल्यांचंच नाही, पण काही देवीची तुम्ही उपासना करत असाल किंवा मंत्र म्हणत असाल, किंवा तुम्हाला इन्स्टिंक्ट्स यायला हवे असतील, किंवा तुमचं काही आध्यात्मिक हे असेल, तर तो जरूर त्या ऊर्जांना कनेक्ट व्हा आणि आवाहन करा की माझं कनेक्शन होऊ देत, मला इन्स्टिंक्ट्स येऊ देत, तुमचा माझ्यासाठी काय मेसेज आहे. हे एक पिरॅमिडचं वैशिष्ट्य आहे. तर या गोष्टी लक्षात घ्या आणि पिरॅमिडचे संकल्प लिहा. आता कोणाला शंका आहे का? यापर्यंत कोणाला शंका आहे का, की नक्की कळतच नाहीये काय संकल्प असतात पिरॅमिड? आहे का कोणाला शंका? तारा मॅडम. अं, काय मॅडम? मॅडम? शंका काही आहेत का? नाही मॅडम. हर्षा मॅडम, नंबर नाही घेतला का तुम्ही? नंबर घाला ना. आवाज नाही येत. हर्षा मॅडमचा नंबर नाहीये, त्यांनी नंबर नाही घातला का? हर्षा मॅडम ना नंबर घ्या, नंबर घेतलाय तर घाला. हा हा. हा ठीक आहे, तर चालेल, हो घेते. हा, तर हे पिरॅमिडचे संकल्प लिहा. दुसरं म्हणजे आता आपण येतोय शिवसर्वोदय शास्त्र भाग 1 शिकतोय. मग आता मी तुम्हाला ओळख करून दिली भाग 1 ची, काय आहे, कशासाठी आहे, तर त्याच्याबद्दल संकल्प लिहा. संकल्प मी प्रतिपदा पाळेल, मी संकल्प लिहील, कॅलेंडरवर प्रतिपदा मार्क करून या, डायरीत लिहून या, संकल्प लिहून या. वेळ मिळाला तर मला दाखवा 2-4 संकल्प लिहिलेत नाही लिहिलेत. व्हिडिओ बघा ते. संकल्प लिहायचा आत्ताच की पूर्ण संकल्पाबद्दल जाणून घेतले, व्हिडिओ बघून घेतलेत. आणि हा, पूनम मॅडम विचारा. अ, मॅडम तुम्ही खूप छान सांगितलं. आता हे संकल्पाचे जे व्हिडिओ आहे ते मी पाहिले नाही YouTubeला. तर मग ते व्हिडिओ बघून प्रतिपदेचे संकल्प मग तसेच लिहायचेत ना? हो हो हो. मी हे अ, बघा, संकल्प लिखाण वेगळं आणि प्रतिपदा पालन वेगळं. संकल्प तर तुम्ही प्रतिपदेशिवाय नुसतं डायरेक्ट लिहू शकता ना. बरं. त्यांनी सुद्धा खूप म्हणजे गोष्टी होतात.
वीस हां, हां. 25% लिहिण्यानेच कामं व्हायला लागतात. कारण लिहिण्याची सुद्धा खूप पॉवर आहे. मग त्याची आणि काही वेळ आहे का? पहाटेच्या ध्यान साधनेला ते लिहिलेलं सगळं चालतं? शिकवणार आहे ना, ते सगळं लिहित चला, कधी शिकवणार. पण लिहित चला. चालेल, चालेल. कारण मी आता सध्या तुम्ही मला जेव्हा सांगितलं ना, तो 21 दिवसाचा कोर्स मी आता चालू केलाय. तर त्याच्यामध्ये मी थोडं साइड बाय संकल्प लिहिते. मी दाखवायला आणेल तुम्हाला. खूपच छान. हो. कारण तो हां, मी कोर्स जे करतायत ना 21 दिवसाचा, त्यांनी 7-8 व्हिडिओ झाल्यावर मला बोलायचंय, फोन करायचंय. मग मी ऍक्च्युअल सांगेल. तर ते 3 गोष्टी लिहायच्याच आहेत आयुष्यातल्या मोठ्या होणाऱ्या गोष्टी, भाग 1 साठी. तर आता हे संकल्पाचे व्हिडिओ आहेत. कोणीतरी मदत करा मला. आता हा जो ऑगस्टचा ग्रुप केलाय जुन्या साधकांनी, टाका एखादा दुसरा पहिला संकल्पाचा व्हिडिओ. मग किंवा मग कुठे लिस्ट मिळतीये व्हिडिओची, ती टाका. म्हणजे तो व्हिडिओ उघडला की सगळ्या लिस्टच दिसतात. असं काहीतरी मदत एकमेकांनी सगळ्यांनी सुरू करायला सांगा. काल मी कोऑर्डिनेटरची मीटिंग घेतली आणि सांगितलं की सगळ्याच लोकांनी आता एकमेकांना मदत करायची. ज्याला वेळ आहे तो टाकू शकतो ना तिथे संकल्पाचे व्हिडिओ. तर नवीन लोकांनी ते बघून घ्या. मग तोही संकल्प लिहायचा डायरीत आज, की माझे सगळे व्हिडिओ संकल्पाबद्दल बघून झालेत. मी आता संकल्प लिहित आहे. संकल्प लिहित आहे हा सुद्धा संकल्प लिहा, म्हणजे लिहिलं जाईल ते. 6 महिने बघा तुम्ही, काय आयुष्य सगळं बदलून जाणार आहे. तुम्ही नुसत्या प्रतिपदा जरी पाळल्या ना, तरी 6 महिन्यात आयुष्य बदलून जाणार आहे. पण खूप सोपे. आपल्याला कसं असतं माहिती का, आपणच आपलं आयुष्य करत असतो आणि आपण कंप्लेंट करत बसतो. माझं असं, माझं तसं, तो तसं, हे असं असं. करून बघा, व्हिडिओ बघा माझे त्याच्यासाठी. किती किती काय काय संकटांना पार केलं, कसं कसं केलं. आयुष्य बदलाचं शास्त्र भाग 1 जास्त पॉवरफुल आहे. 95% सक्सेस आहे त्याला. शिवसर्वोदय शास्त्रातनं निर्मल मन, निश्चल मन, निश्चलता आपण आणायची आहे. निश्चल, फिक्स निर्णय. बस माझा हा निर्णय आहे, मी करणार, होणार. हे शिवसर्वोदयातनं शिकायचं आहे. आणि प्रतिपदा पालन, तिथे निश्चलताच येते. प्रतिपदा पालनात संकल्पात आपण छोटे छोटे संकल्प लिहितो. 15 दिवसाचा नाश्ता. मग उपमा म्हणजे उपमाच दर सोमवारी होईल. निश्चल मन इथून सुरुवात करायची असते. नाही, मी लिहिले सोमवारी उपमा, मी लिहिले मंगळवारी डोसा. हे जेव्हा कराल तेव्हा दृढ मन व्हायला लागतं, दृढ. मग त्याने डोसा मागितला, याने उपमा मागितला, तर दोन्ही करायचं, पण डोसा करायचाच. ह्या ज्या वेळेला छोट्या छोट्या गोष्टी होतात, त्यावेळेला मोठ्या गोष्टीही होतात. एखादा 2 महिने तरी या गोष्टी छोट्या छोट्या केल्या पाहिजे, सवय लावली पाहिजे प्लॅनिंगची. म्हणजे मेंदूमध्ये एक मशागत तयार होती, मेंदूमधली जमीन सुपीक होती. आणि मग मेंदूत नुसतं टाकलं सोमवारी उपमा, आपोआप घडणार. नाही केलं तरी येतो शेजारून, बघा तरी. येतो शेजारून. मी आता उदाहरण दिलं ना पुस्तकांचं आज. कशी पुस्तकं आली वर्ग बरं तीच. हे आपोआप व्हायला लागतं, ह्यामुळे व्हायला लागतं. जेव्हा आपण हृदयाची ताकद वाढवतो, जेव्हा आपण मन निश्चल करतो आपल्या छोट्या छोट्या गोष्टी, त्याला मोठ्या मोठ्या गोष्टी आपोआप व्हायला लागतात. कारण आपण आपल्यासाठीच हे करतो. काय म्हणायचं त्याला, जसा मंत्र सिद्ध करतो, तसं आपण आपल्यासाठीच निर्णयाची शक्ती सिद्ध करू लागतो. लिहिलं, केलं, लिहिलं, केलं. पण त्याच्यात छोटी छोटी कामं. सुधाकडे जाईल, वैशालीला फोन करेल, असं पण लिहायचंय संकल्पात. खूप दिवस आईला फोन नसतो, ते लिहायचंय. आणि मग ज्या वेळेला वाचून करतो, नंतर मग बघावं पण नाही लागत. मग 2-3 वर्षांनी उघडली डायरी, अरे आपण हे लिहिलं होतं. असं होतं ते माहिती. आपोआप अरे हे लिहिलं होतं का, म्हणून झालं. नंतर काही केलंच नाही. कारण लिहिणं प्रतिपदेला म्हणजे निसर्गात सोडणं. निसर्गात सोडून टाकतो, निसर्गाची शक्ती सगळी मिळते. केव्हा मिळते? छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर मिळणार. काही न करता नुसतं लिहून नाही मिळत. मग आळशी लोक म्हणतात माझं काहीच होत नाही. का तर त्यांनी उपमा लिहिलेला असताना उपमा करत नाहीत, बघत नाहीत, वही उघडत नाहीत, नोट्स उघडत नाही. आता बघा ते चक्राचं कोणीच काही लिहिलं नाही एक्सेप्ट सुलक्षणा मॅडम. काय भाग 3 करून उपयोग आहे? मला मग कॅन्सल करावं असं वाटतं. तुम्ही नाही ते लिहिलं ना चक्रांचं, काय उपयोग आहे मग येऊन तुम्ही भाग 3ला? तर भाग 1चं मी सगळं सांगितलं. आता भाग 2चं सांगते. भाग 2 3 ऑगस्टला होणार आहे. आणि भाग 3 10 जुलैला होणार आहे. आता भाग 2 काय आहे?
तर आता चक्रांविषयी भाग 2 आहे. आता चक्र असं श्लोकांमध्ये नाहीये. पण चक्रांना रंग असतो, ऊर्जा केंद्र आहेत ही, मंत्र आहेत, त्याचे शेप्स आहेत, त्याचे स्वभाव गुणविशेष आहेत. हे आहे, श्लोक सगळे आहेत. चक्र असं कुठं म्हटलेलं नाहीये, पण हे ऊर्जा केंद्र आहेत. म्हणून भाग 2 चक्रांविषयी. मग त्याला काही ज्ञान पाहिजे नाही का? काही नाही ज्ञान पाहिजे. चक्राचं शक्तिशाली चक्र ध्यान आहे वेबसाईटवर, पण मी म्हटलं नाही तो आधी करा. का नाही म्हटलं? कारण परत शक्तिशाली चक्र ध्यान पॉवरफुल आहे, पण तो ध्यान प्रकार आहे. ज्यांनी ज्यांनी तो कोर्स केलाय त्यांचं त्यांचं ध्यानामध्ये प्रगती झाली आहे. पण इथे कन्सेप्टच वेगळा ठेवलाय आपण शिवसरोदयला. मग चक्रा ध्यान नाही करायचे, ध्यानाचा काही संबंध तिथे ठेवलाच नाही भाग 2 ला. कोणीही येऊ शकतं. मग कोणी यायचं? फक्त ज्यांना ज्ञान घेण्यात इंटरेस्ट आहे त्यांनी यायचं. तिथे मग असं नाही की माझा हा प्रॉब्लेम तो प्रॉब्लेम होणार आहे, पण तो हेतू घेऊन भाग 2 ला येऊ नका. भाग 2 ला येणाऱ्यांनी आध्यात्मिक तुम्हाला इंटरेस्ट आहे का? ज्ञान घेण्यात इंटरेस्ट आहे का? तर भाग 2 ला यायचं. म्हणून पुरुषांना तर मी नाहीच म्हणते, कशाला आणताय? पण ठीक आहे, तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आहे, येणारच आहेत मिस्टर सोडायला, तर करून टाकतात, ठीक आहे. पण भाग 2 मध्ये काय आहे मग? आता हे जे चक्र असतात आपल्या शरीरात 7 सेंटर्स असतात. या 7 सेंटरच सगळं काही आहे. जिकडं तिकडं तेच. जोपर्यंत चक्र आपले बॅलन्स नसतात तोपर्यंत आयुष्यात कित्येक गोष्टी होत नाही. जसं मूलाधार चक्र. मूलाधार चक्र जर बॅलन्स नसेल तर त्या भोवतीचे प्रॉब्लेम असतात, गुडघेदुखी असते, हाडांचे दुखणे असतात, संधिवात असतो, परत पाय, मांड्या ह्यांचं आरोग्य नसतं, जननेंद्रियांचं आरोग्य नसतं. मग UTI होईल, काय होईल, सारखं असं चालू असतं मूलाधार बॅलन्स नसेल तर. म्हणजे त्या त्या चक्र रिलेटेड शारीरिक. पण हेच म्हणजे त्या तत्वाचं, आता मूलाधार म्हणजे पृथ्वी तत्व आहे. मग पृथ्वी तत्व म्हणजे जगण्याची इच्छा, जीवन कसं चाललेलं आहे, सिक्युअर्ड आहे का जीवन, जीवनात रस आहे का, याच्याशी पण निगडीत असतं. आणि काही सांकेतिक गोष्टी इंटरडिपेंडन्स असतो, की जसं मूलाधार बॅलन्स नसेल तर पैशाच्या अडचणी असतात. मूलाधार बॅलन्स असेल तर पैसा व्यवस्थित हवा तेवढा येत राहतो. मूलाधार ओव्हर असेल तर ओव्हर पैसा येत राहतो. मग त्या ओव्हर पैशाने सारख्या विवंचना, किती पैसे ठेवू, कुठे ठेवू, कसे इन्व्हेस्ट करू, असंही होतं. ओव्हरही असतं, अंडरही असतं. तर हे मूलाधार चक्र, मग या गोष्टी आयुष्यातल्या मूलाधार चक्र बॅलन्स करून होणारच आहेत. पण त्याच्यासाठी यायचं नाही भाग 2 ला. मग भाग 2 मध्ये काय केलेलं आहे, तर एक छोटे छोटे वेगळे वेगळे चेकिंग आहे तिथे, की माझं मूलाधार बॅलन्स आहे का ओव्हर बॅलन्स आहे, ऍक्टिव्ह आहे का नाही आहे. ह्याच्या खुणा आहेत तिथे, गुणांनी आहेत, प्रश्न आहेत. त्याच्यावरून आपल्याला समजायला भाग पडतं, की माझं कुठं अंडर आहे, कुठं ओव्हर आहे, कुठं बॅलन्स करण्याची गरज आहे. आता शक्तिशाली चक्र ध्यानात आपण नुसतेच बॅलन्सिंग प्रोसेस करतो. तिथे एवढं कळत नाही. आपल्याला स्वभाव गुण विशेषाने आपले जे गुण आहेत त्याच्यावरून कळतं. पण आपण कधी आपल्याला वाईट समजतो का? मी हावरट आहे असं कोणी म्हणेल का? आपल्याला ते योग्यच वाटतं. म्हणून मग तिथे फसून आपण गुणांनी नाही चेक करू शकत. मग इथे हे सगळे प्रश्न दिले तर समजायला उपयोग होतो, की माझा चक्रा कसा आहे हे ज्ञान घ्यायचं. मग छोटे छोटे उपाय की जसं अत्तर काय वापरू, फुलं काय वापरू, किंवा तेथे योगासन काय आहे, क्रिस्टल्स काय आहेत, बाह्य गोष्टी आहेत तिथे. मग ध्यान नाही आवडणाऱ्यांना ते उपाय करता येतात. पण एक उपाय म्हणून यायचंच नाही हे शिकायला, की बाबा ठीक आहे मला ज्ञान घ्यायचंय, मला आध्यात्मिक ज्ञान घ्यायचंय. आता तिथे काही चक्रांचं बेसिक ज्ञान काहीच नाहीये तिथे. तिथे फक्त हेच आहे. मग बेसिक थोडंसं चक्राचं माहिती पाहिजे ना, असंही काही नाहीये. तुम्हाला कळतंय ना तिथनं प्रश्नावरनं मूलाधार ब्लॉक आहे, मग मूलाधाराचे उपाय करा ना. लाल रंग घालायला लागा, तो क्रिस्टल घेऊन बघा, असं तुम्हाला तिथे करता येतात. कारण प्रत्येकाचे चॉईस असतात बघा. कोणाला क्रिस्टल कोर्सच फक्त आवडेल, कोणाला ध्यानात इंटरेस्ट आहे, कोणाला ज्ञानात इंटरेस्ट आहे. मग असा भाग 2 करायला या. तिथे काही प्रापंचिक प्रश्न खूप फायदा होईल अशा ह्यानी यायचं नाही. तिथे ज्ञान घेऊन एक ऍडिशनल चक्रांशी हे आणि आपल्यामध्ये बॅलन्स आणायचा प्रयत्न. पण तो केव्हा होणार आहे? तिथले उपाय केले तर होणार आहे.
मग या कोर्सला ज्यांनी पेंडुलमचा केलेला नाही वेबसाईटवरनं त्यांना करून घ्यायला सांगितलंय मी जुन्या लोकांना, नवीन नाही. नवीन लोकांना ओव्हरबर्डन नाही. नवीन लोकांनी आयुष्य बदलाचं शास्त्र भाग 1 तो करा म्हणजे कराच. कोणीही तो करायचाच. म्हणजे आयुष्य बदलायला सुरुवात होते. मग इथे विहंगमला काय चाललंय ते सगळं कळू लागतं. मग ह्याच्यामध्ये जे जुने साधक आहेत त्यांनी पेंडुलम करा. 4-5 लेक्चर्स आहेत त्याच्यात. 2 दिवसात होणार आहे तो. 2-3 दिवसात होणार आहे. आणि करायलाच पाहिजे ना असंही काही नाहीये. तिथे काय आहे ते का सांगितलं तर आता माझं चक्र अंडर बॅलन्स आहे का ओव्हर बॅलन्स आहे मला बघता येतं ना तिथे. त्या कोर्समुळं आपला सगळा स्वतःचा फोटो असतो. आपले चक्र तिथे असतात फोटोवर. अंगावर नसतं करायचं. फोटोवर करायचं असतं. मग त्या हिने पेंडुलमनी मला कळतं की माझा खरंच अंडर बॅलन्स आहे का या प्रश्नावरनं काय उत्तर आलं पेंडुलमनी काय आलंय तो काय ऊर्जा दाखवतोय हे कळतं. मग लगेच आपण त्याचे उपाय करायला लागतो की जसं आज मी एक उदाहरण सांगते तुम्हाला. आता पंचतत्व आपण शिकलोय. मी आता 2 पेशंटला दिलं. त्यांना फायदा पण झाला बघा. नलिनी मॅडम आहेत का? नाही, नलिनी मॅडम नाही. त्यांना फायदाही झाला 50% 2-4 दिवसात. सुलभा मॅडमचा सकाळी व्हिडिओ बघितला असेल. तर मी आज काय केलं बघा प्रूफ आहे. मी हा रंगाचा गाऊन घातला. मी काढला होता पिवळा. असं वाटलं होतं चला पिवळा घालू. पिवळा पण नव्हता घातला. मी काढला होता काळा. मग काळा गाऊन काढला मग मी म्हंटल की नाही बाबा आता जलतत्व मी परत माझं जरा बघितलं थोडंसं की जलतत्व बिघड वाटतोय तर कशाला म्हटलं काळा काळा म्हणजे जलाचाच रंग आहे मग परत तोच ओव्हर होतो. मग त्याला कंट्रोलर बघितला पाहिजे असं केलं. मग पृथ्वी येलो येलो पण काढला म्हटलं नकोच. परत वही घेऊन परत नीट जरा चेक केलं आणि मग थोडस ब्राऊन कलर काढला. आकाश तत्व आकाश तत्वाचा जो ब्राऊन कलर आहे तो आध्यात्मिक विकास देतो म्हणून हा रंग काढला मी. मग इतकं आपण शिकलेल्याचा वापर करतो का? नुसतं पंचतत्व सोडलं काहीच केलं नाही. वेळ हा कधीच मिळत नसतो काढावा लागतो लक्षात घ्या. ज्या वेळेला आपण एखादा कोर्स करतो ना म्हणून संकल्प लिहून यायचं असतं तिथे. मी कोर्स केल्यानंतर किती वेळ देणार आहे काय करणार आहे तेव्हाच वेळ देऊ शकतो. तेव्हा नाही दिला तर कधीच होत नाही आयुष्यात. मग परत दुसऱ्यांदा शिकायला यायचं परत तिसऱ्यांदा यायचं मग रिपीट करणारे आहेतच. या गोष्टी लक्षात ठेवा आयुष्यात नेहमी. मग हा संकल्प लिहायचा हे मी नेहमी केलंय. मला कुठलाही कोर्स करायचाय मला कुठेही जायचंय मी लिहून ठेवते आधी करण्याआधीच मला हे झालेलं आहे. आणि मग आपोआप माझ्या पुढे ते येतं नसलं इकडं तिकडं तरी आपोआप पुढे येतं. तसं मी आता हे जाणारे 2 ऑगस्ट मग 2 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट ऑगस्ट महिना मला वेळ द्यायचा आहे रोज अर्धा तास. भले शनिवारी 1 तास काय तुम्ही कसं प्लॅन कराल तसं. मग पंचतत्व शिकून तुम्ही काय केलं सगळ्यांनीच बघा. भाग 1 शिकून काय केलं भाग 2 शिकून काय केलं. साधं किती दिवस म्हणतीये लिहा तिथे कुठल्या चक्राच्या ग्रुपमध्ये ऍक्टिव्हिटी करणार आहे. काहीच नाही मग शनिवार रविवार आपण त्याच्यासाठी देतोय ना वेळ. मग जर बिझी शेड्यूल असेल ऑगस्टमध्ये वेळ मिळणार नसेल सप्टेंबरमध्ये येऊच नका ना ऑगस्टला कोणी सांगितलंय तिथे. जसं मी वेबसाईटवर कोर्स करणाऱ्यांनी विचारते तुम्ही आता कोर्स करणार आहे का तर मेंबरशिप घ्या नाही तर कशाला घेताय. 1 महिन्याने घ्या 2 महिन्याने घ्या कुठे चालली मेंबरशिप पळून. तोपर्यंत एखादा कोर्स करून बघा नाही तर नुसतं मेंबरशिप घेणारी आहेतच की. मग काही कोर्स करायचा नाही काही नाही. हे बघा मी असे हे आणलेत डेक आणलेत चक्राचे. मग तुम्ही जर उपयोग नाही केला तर काय होणार आहे. 4,000 घालवले मी याला. हे बघा हे असे डेक आहेत. आता हे मुलाधार ज्यांचं आहे मी त्यांना हे कार्डच देणार आहे. याच्यात सगळं लिहिलेलं आहे माझं. म्हणजे तुम्ही हे घ्यायचं ग्रुपने तुमचं तुम्ही हे फायदे वाचायचे आणि करायचं. लगेच एनर्जी चेक करायची तिथे 5 मिनिटं करून 10 मिनिटं करून. हे असे डेक आहेत मग काय उपयोग एवढे 4,000 घालून. नाही तर मग नुसतं मी बडबडायला नुसतं ऐका झालं काय नाही. किती वेळ ऐकलो किती वेळ डोक्यात गेलं आणि किती वेळ तंद्री लागली आणि किती वेळ कुठं कुठं फिरून आलं. तसं काही मला आवडत नाही नुसतं सांगणं ऐकणं त्याने काही लर्निंग होत नसतं. लर्निंग एक्सपिरियन्शियल लर्निंग होत. ज्या वेळेला हाताचा वापर करता ज्या वेळेला हृदयाचा वापर करता ज्या वेळेला हेडचा वापर करता त्यावेळेला लर्निंग होत. हे मी प्रत्येक माझ्या लेक्चरमध्ये इम्प्लिमेंट करायचे या टेक्निक सगळ्या. हे माझं ऍक्च्युअली
इंटरनॅशनल रेकग्निशन आहे, शिकवायचं कसं? तर इथे या गोष्टी मग तुम्हाला या लेवलनी काही करताच येणार नाही. मग तुम्हाला ह्याच्यामध्ये करावं लागतो, एक्सपिरियन्स घ्यावा लागतो, नुसतं ऐकायचं नाही झोपा काढायला. मग तिथे तुम्हाला वर्क करावं लागतं. भाग 2चं तुम्हाला सांगितलंय चक्रा. मग हे भाग 2 जसं कळलं तुम्हाला चक्राचं, मग आता नुसतंच ते नोट्स दिल्या, आपण डिस्कस केलं. आता पेंडुलमने तुम्ही काढून याल. आता जसं सुलक्षणा मॅडमने लिहून टाकलं की मूलाधार इतकं आहे, हे इतकं आहे. ते तुम्हाला चार्टही करा म्हटलं की कुठल्या चक्राचा किती बॅलन्सिंग आहे. मग तिथे बघा ना पिरॅमिड काय करतो. नुसतं पिरॅमिड मध्ये माझं सेशन ऐकल्यानंतर चेक करा ना किती टक्के फरक पडला चक्रामध्ये. हे नको का करायला? आपण जे शिकलो पेंडुलम मध्ये ते वापर नको का करायला? आपण चक्रांचं जे ज्ञान घेतलं ते वापर नको का करायला? तिथे संकल्प नको का लिहायला? मूलाधार बॅलन्स झाले. बरं आता बॅलन्स झाले तरी परत बिघडणारच आहे संसारात जाऊन, दुनियेत जाऊन. ते काही लगेच तसंच राहतं का ते? क्षणाक्षणाला चक्राचे डिस्टर्बन्स असतात, क्षणाक्षणाला. मग तिथे संकल्प लिहिला पाहिजे. मूलाधार माझा नेहमी 30% राहत आहे. स्वादिष्टान नेहमी माझा 70% राहत आहे. हे संकल्प लिहिले पाहिजेत. मागच्या याला खूप फरक पडला, सुलक्षणा मॅडम म्हणतात. पडला 40-40% जम्प झाले तिथे चक्रामध्ये. पण घरी गेल्यावर काय किती टिकलं? म्हणून मग हे संकल्प असे लिहिले पाहिजेत. मग आता दुसऱ्या भागात हे आहे सगळं. मग आता तिसरा भाग काय आहे? आता 2 ऑगस्ट झालं, 3 ऑगस्ट झालं. आता 4 ऑगस्टला जो भाग 3 होणार आहे ना, आता जो गुरुपौर्णिमेला 10 जुलैला होत आहे, त्याच्यामध्ये भाग 3 मध्ये काय आहे? आता ठीक आहे, चक्रा ध्यान केलं, शक्तिशाली केलं, नाही केलं, पण चक्रांचं ज्ञान घेतलं, बॅलन्स, ओव्हर बॅलन्स, टेक्निक्स बघितले, काय काय बाह्य उपाय केले. आता भाग 3 मध्ये मुद्रा, प्राण, पंचप्राण, पंच उपप्राण. मग हे काय शिकायची गरज आहे? का तर माझं शारीरिक ज्या काही व्याधी आहेत त्या मला चक्रानी कळत नाहीयेत. मूलाधार बॅलन्स आहे का, अंडर बॅलन्स आहे, त्यांनी त्रास होतोय का? समजा आता थायरॉइड किंवा समजा ब्लड प्रेशर, डायबेटीस, किंवा आता सारखे गॅसेस येत आहेत, सारखी ऍसिडिटी होतीये, पित्त वाढतंय, कफ वाढलाय, सारखं ते घशाला त्रास असतो, सारखी सर्दी असते, व्हॉट एव्हर. मग चक्रांनी करून झालं, समजून झालं, पण त्याचे उपाय करणं अवघड आहे. मग अजून एक तिसरा उपाय म्हणजे एक इंटिग्रेटेड अप्रोच आहे आपला, होलिस्टिक विहंगम टेक्नो होलिस्टिक. होलिस्टिकचा अर्थ आहे सर्वसमावेशक, सर्वसमावेशक. मग ठीक आहे बाबा, माझे क्रिस्टल नाही, मला पैसे, मला नाही कलरचे ड्रेस घ्यायला, हे काय व्हॉटेवर, मला हे नाही आवडत. मग आता मुद्रा करा, प्राण शिका, वायू शिका. जसं प्राणमय शरीर, पहिलं अन्नमय शरीर, दुसरं प्राणमय शरीर. मग प्राणमय शरीर कसं बनतंय माझं? मग प्राणवायू मी जे नाकातनं घेतेय तो काय तयार करतोय शरीराभोवती? एनर्जी बॉडी तयार करतोय. पहिल्यांदा रोग सगळे एनर्जी बॉडीत येतात, आणि या एनर्जी बॉडीतल्या दोषामुळे आपल्याला रोग होतात, डिकेइंग होतं, म्हातारपण येतं आणि मरतो. प्राणच आहे ना तो शेवटी, प्राण. मग प्राणमय वायू काय काय करतो, कशावर अंमल आहे, मी कसा ओळखायचं माझं प्राणवायूचं बिघाड माझा आपण वायू जास्त आहे, माझा उदान बिघडलाय, माझा समान बिघडलाय, समान वायू काय करतो, कुठं करतो, हे शिकायचंय वायू. आणि तिथे श्लोक आहेत शिवसरोदयमध्ये, हे सगळे प्राणाचे श्लोक आहेत, 10 श्लोक आहेत ते, म्हणून तो भाग 3 ठेवलाय. मग आता हे प्राण समजून घ्यायचे. मग प्राण जे आहे त्या ते आता समजा प्राण वायू, मग हृदयाशी संबंधित आहे, मग हृदय हे वायू तत्वाचं आहे. मग माझं वायू तत्व बिघडलंय का? माझं प्राणवायू मला ऊर्जाच पुरत नाहीये, माझ्या कामांना ऊर्जा मिळत नाही, माझ्या ऊर्जा शरीरात बिघाड झालाय, काय करतोय? मग हृदयाशी संबंधित आहे. मग हृदय चक्रा तर मला ध्यान नाही आवडत बाबा, कुठं मी हृदय चक्र करू, मला कुठं वेळ आहे, मला कुठं लवकर उठायचंय, मला ते काय क्रिस्टल आणायचा तो नको, काय ग्रीन ॲमेच्युअर नाही, ते पैसे नाही घालवायचे, कळत नाही, खोटा मिळेल खरा मिळेल काय नाही. मी आपली प्राणवायू माझा बिघाड झालेला आहे, मला कळतं इथे. मग ते तत्व बघून पंचतत्व मी घेऊ शकते, शिकले असेल. आता पुढचा कोर्स पंचतत्वांचा आहे, भाग 4, तो सगळ्यात मस्त असणार आहे. मग तत्व, मग माझं हे वायू तत्व,
मग हे कलर नाही बघा, मी आज कलर घेतला पिवळा. पिवळा गाऊन काढला होता, आधी पिवळा कलर लावून बघायचा. हे पण उपाय म्हणजे एक एक्सपेरिमेंटल चाललेलं आहे, ऑब्झर्वेशन चाललेलं आहे. घातला हा, लावला हा, असे करायचे. आपण जे शिकतो ना त्याचा आपल्याला अनुभव घ्यायचा असतो, लक्षात घ्या, एक्सपिरियन्स घ्यायचा असतो लर्निंगचा. मग परफेक्ट होतं ज्ञान. मग आता हे तत्व कळालं, मग प्राणवायू, मग प्राणमुद्रा करायची मला. माझ्या इथे बिघाड झाला, मुद्रा तर काही नुसते हाताने येत ना. मग हे बोट काय दाखवतं, सगळे वायू, सगळी तत्व बोटांच्या अग्रावर आहेत, इथे आहेत. मग हे शिकायचंय. मग हे खूप सोपं आहे, की जसं हा अग्नी आहे, हा जल आहे, करंगळी म्हणजे जल आहे, हा वायू आहे. मग प्राणमय ऊर्जा हे आकाश आहे. मग एवढं करायला किती वेळ लागणार आहे? बसायचं टीव्ही पुढे, ट्रॅव्हलिंग मध्ये गप्पा मारतोय, कैली मुद्रा. ह्यासाठी ते घेतोय, कारण मुद्रा सुद्धा त्याच्यात दोन का तीनच मुद्रा आहेत शिवसरोदीत. पण एक्सटेंडेड नॉलेज घेतेय मी. सगळ्याच भागात एक्सटेंडेड नॉलेज आहे, फक्त पहिल्या ह्याच्यात प्रॅक्टिकल एक्सटेंडेड सांगते, आणि इथे दुसरा भाग एक्सटेंडेड, तिसरा भाग एक्सटेंडेड, ऍडिशनल नॉलेज. मग इथे मुद्रा करायला आपल्याला कधीही जमणार आहेत मुद्रा. मग काय हाताचं नुसतं करायचंय ना. मग मुद्रांनी काय काय होणार आहे, तर मुद्रांनी शारीरिक दूर होणार आहेत, प्राण उपप्राण सगळे बॅलन्स होणार आहेत, ऊर्जा पुरणार आहे, रोग दूर होणार आहेत, आणि आध्यात्मिक प्रगतीच्या मुद्रा आहेत तिथे. मग ध्यान छान लागणार आहे, शांत मन होणार आहे. मानसिक फरक आहेत मुद्रांचे, शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक असे फरक आहेत मुद्रांचे. मग या मुद्रा शिकवणार आहे. बंद शिकणार आहोत आपण. बंद तर खूप ऊर्जा लगेच क्रिएट करतात. मग बंद आहेत तिथे, श्लोकांमध्ये बंद आहेत. आणि मग मुद्रा 2-3 आहेत, पण आपण भरपूर शिकणार आहे. आता हा डेक पण आणलाय, आणि हा सगळा हाय एनर्जी बॉडीसाठी आणलाय बघा. इथे हाय एनर्जी बॉडी, किंमत बघा तुम्ही किती आहे. आणि पुस्तक पण आणलंय त्याचं. काय झालं हसायला? म्यूट करा की सविता मॅडम. तर हे झालं. आता अमृता मॅडम येत आहेत. अमृता मॅडम कुठल्या मुद्रा घेणार आहे? डीएनए ऍक्टिव्हेशनच्या घेणार आहे, म्हणजे कल्चरल, ट्रॅडिशनल, मॉडर्न, ऍडव्हान्स, होलिस्टिक, इंटिग्रेटेड अप्रोच. आपल्या कल्चरचं, ट्रॅडिशनचं, संस्कारांचं. आता बंद मुद्रा, प्राण, हे सगळं वायू, हे सगळं संस्कार आहे आपला, इतिहास आहे आपला. आणि ह्याला खूप महत्व येणार आहे आता पुढे. खूप ऍक्च्युअली मुद्रांची इफेक्ट वाढवणारी ऊर्जा वाढत चालली पूर्वीपेक्षा जास्त. आपण परवा यांना स्मिता वरांडे मॅडमशी बोललो नक्षत्रांचं, जसं आपल्याला त्या ह्याच्या पुढचा भाग ऍस्ट्रोलॉजिकल तत्वांचा पुढचा भाग, भाग 5वा ऍस्ट्रोलॉजिकल, आणि त्याच्यात आपण नक्षत्र आणि हे सगळं आपलं कनेक्शन आणि सगळं शिकणार आहोत. आणि सिलेक्टेड लोकांना ते शिकवायचे, म्हणून हे स्तर ठेवलेले आहेत. कोणालाही आता हायर ज्ञान नाही मिळू शकत, अवघड आहे ते सगळ्यांना देणं. तर याच्यामध्ये जसं नक्षत्रांना ऊर्जा वाढत चालली आहे, तसं आता या मुद्रांची ऊर्जा वाढत चालली. पुढे पुढे हेच राहणार आहे. पूर्वी जसं हेच होतं. बाकी ॲलोपॅथिक बंद होणार आहे आता, कारण काही औषधं वर्क होत नाहीयेत ॲलोपॅथिक बरेचशी, तुम्हाला सांगितलंय ते. त्यामुळे मुद्रा आपल्याला खूप आपल्या ओरिजिनल कडे जायचंय. पृथ्वीची इच्छाच ती आहे, म्हणून मग ह्याची महत्व वाढणार आहे. मग हे ज्ञान घेतलं पाहिजे ना आपल्याला. हे मस्ट राहणार आहे, लक्षात घ्या. पुढे पुढे तुम्हाला हे मुद्रा, योग महत्वाचं. जसं आध्यात्मिक युग सुरू झाले, अध्यात्मात आपलं म्हणजे सगळं माहितीच पाहिजे ना. शरीरातलं टोक काय करतं, हे काय करतं, हे काय करतं, हे काय करतं, हे काय करतं, सगळा कंट्रोल आपण आहे. वी आर द क्रिएटर. या मुद्रांनी एनर्जीच खेचून घेतो आपण. आणि आपलं वैशिष्ट्य म्हणजे आपण हे सगळं ध्यानात वापरणार आहोत. म्हणजे आता जे पुढे पुढे हे शिवसाधकांचे ध्यान होणार आहे, त्याच्यात हे टेक्निक आपण ध्यानासहित इम्प्लिमेंट करणार आहोत. मग या ज्या मुद्रा आहेत, त्या मुद्रा तुमच्याजवळ नोट्स असणार आहेत.
मग तुम्हाला ध्यान जेव्हा असणार आहे त्याला ती बघायची आहे, मुद्रा करायची आहे जवळ आणि ध्यान करायचं. आणि जे ध्यानी नाही त्यांनी नुसतं मुद्रा करा. प्रवासात करा, जॉबला बसलाय, गप्पा मारताय, करा. ध्यान नका करू. सगळ्यांसाठी ते मुद्रा खूप सुंदर आहे. तर असा हा भाग 3 आहे. आणि मग भाग 4 काय आहे? तर भाग 4 सगळं तत्व, पंचतत्व ते सगळे श्लोक आहेत. 10-15 श्लोक आहेत तिथे, पण आपण खूप डिटेलमध्ये बघणार आहे ते. म्हणजे त्याच्यानंतर थोडस आरोग्याच्या चिकित्सा पण तुम्हाला देता येणार आहेत इतरांना, स्वतःवर घेता येतील. आणि त्यातले श्लोक आहेत त्याप्रमाणे श्वासातलं सुद्धा तत्व जाणून घ्यायचं. जसं आपण डावी करतो, उजवी करतो, सुषुम्ना करतो, तसं तत्वही ओळखायचं. मग कुठलंही कार्य जलतत्वात केलं, पृथ्वी तत्वात केलं, तर खूप छान रिझल्ट मिळतात. जलतत्वात तर लगेच इफेक्ट मिळतात, पृथ्वी तत्वात थोडे मिळतात, वायू तत्व वायू तत्व अग्नी तत्वात नाही मिळवू शकत, आकाश तत्वात तर सगळं वेस्टेजच. कारण आकाश म्हणजे सुषुम्ना, सुषुम्ना 0 इफेक्ट. म्हणजे कोट्याधीश रुपयांचे ट्रान्झॅक्शन करा, तुमचे सगळे पैसे वाया जाणार. तुम्ही फ्लॅट घ्या 1 करोडचा, अजिबात तिथे राहायला जाऊ शकणार नाही तुम्ही. गेलात तर सुखी होणार नाही, असं येते. तत्व जाणून कामं नाही केली तर. आणि बरेच उदाहरण आहेत, तुम्ही बघता, घरं झाली पण शांती नाही, घरं झाली पण त्रास आहेत, व्यवसाय केलाय सुरू पण काहीच नाही, साधकच नाहीत, साधक म्हणते कस्टमरच नाहीत, पैसे वाया जातात, फसवतात. जमिनीचे व्यवहार घेतलेत, आता काल सुद्धा परवा एक फोन आला, फसवलं त्यांना. घेतले पैसे जमिनीचे, जमीनच दिले नाही, बाई शोधतायत दुसऱ्या जमिनी. म्हटलं काय वेडे असतात ना लोक. परत तिला मी सगळं गायडन्स दिला, ओळखीची पण नव्हती. अशी चालते आपलं बघून. तिथे जवळपासची जागा बघितली आणि तिथले नाव बघितलं पिरामिडवर, मला फोन केला. मी म्हटलं बाबा हे सगळं घ्या, जमिनीत काही इतकं सोपं नाही गुंतवणं, फसवणूक खूप होतात. तर या गोष्टी भाग 4 मध्ये खूप सुंदर होणार आहेत. भाग 4 बसणार आहे का नाही एका दिवसात बघावं लागेल, पण बघूयात. आता हे सगळं माहिती कोर्स रिलेटेड झाली. आता 2 ऑगस्ट, 3 ऑगस्ट, 4 ऑगस्ट असं धरूयात आपण. तर राहावं लागणार आहे पिरॅमिडला, म्हणून मी तिथे म्हंटलीये तुम्ही राहणार आहे की नाही ते नीट लिहा. बऱ्याच लोकांनी लिहिलेलं नाहीये. आणि 2च सीट्स राहिल्यात आता, साहित्रिक 18, 6 रूम्स आहेत, 3-3 जर धरले तर 18. आणि पिरामिडमध्ये काही राहू शकली तर त्याच्या 3 पैकी तर ते गाद्यांची व्यवस्था करावी लागेल तिसरीला. हे सगळं मला करावं लागतं आधीपासून, वेल प्लॅन. म्हणून मग मी नंतर घेत नसते. म्हणून अजूनही ज्यांना भाग 3 करायचंय लवकर द्या, ऐन वेळेला नाही मिळणार तुम्हाला आता येणं. हायर नॉलेजला ऐन वेळेला येऊ नका, नाही तर काही उपयोग होणार नाही. आता माझं सगळं झालंय. तुम्हाला काही, माझे मीटिंग आहे परत पुढचे, कोणाला काही शंका असेल तर विचारा, नाही तर मग झालंय माझं. आणि ज्यांनी शिकलेले नाहीत त्यांनी सोडून जा, कारण आता शिकलेल्यांची मीटिंग आहे पुढे. सविता मॅडम ही आपल्या शिवसर्वोदय ग्रुपवर टाका. हा पूनम मॅडम विचारा. हा, मला भाग 4, सॉरी 3चं जे आहे आपलं, तर ते पण हम्म. करायचं आहे. पण मग मॅडम, मग त्या दिवशी रिटर्न होता येईल का? हम्म. 3 झाल्यावर हम्म. होता येईल ना? हो हो, त्या दिवशी काही 4-5 पर्यंत मी संपत असते. हा हा. म्हणूनच मला मध्ये कोणी आलेलं नाही चालत, मग मी एक कॉन्सन्ट्रेट फोकस्ड असते. मग त्या दिवशी तुमचं पर्सनल बोलणं वगैरे असं काही. पण आता राहणार आहे ना तुम्ही 1 ऑगस्ट, 2 ऑगस्ट, त्यामुळे हो, भरपूर एक वेळ हो. मिळणार आहे. त्यामुळे सकाळी वेळ मिळणार, संध्याकाळी वेळ मिळणार, उलट छान होणार ते. 1-to-1 डायलॉग्स होणार, जे इतर वेळेला आणि होत नाहीत वन डे कोर्समध्ये. आणि महत्वाचं, अजून एक महत्वाचा प्रश्न, की एका लागोपाठ करावेत का? करावेत, काहीच हरकत नाही, कारण प्रॅक्टिस आहे, रिव्हिजन आहे. हा बोला मॅडम. आणि 1 तारखेला संध्याकाळपर्यंत तिकडे आलेलं चालेल का? नाही, संध्याकाळी 1ला नाही, 2लाच यायचं. 2ला यायचे, सकाळी हा, 8 पर्यंत तुम्ही लवकर पोहोचायचंय ना? बसा, पहाटे बसा. हा, कारण हो हो. तिथे कसं आहे ना, रिमोट आहे ना, मग मला एक दिवस जरी म्हटलं खूप तयारी करायला लागते, खूप. त्यामुळे मी 1 तारखेचं नाही वाढवत बसणार. अच्छा तरी अच्छा. बघू, तरी चालेल. बघू. कारण काय होतं, इथे जे कात्रज चौकात येतात त्यांना आम्हाला ड्रॉप करायचं असतं. मग आमच्या 2 गाड्या, मी राहू नाही शकत. मग 2 गाड्यातनं इथनं साधकांना कात्रज चौकातनं न्यायचं असतं ना. हं, हं, हं. आणि ते पुस्तक जे आपलं आहे गुरुचरित्र अन्वयार्थ, ते ते जे पुस्तक आहे तेव्हा मी नाव दिलं नव्हतं.
मग ते नाही आता तेव्हा नाही तिकडे शक्य, आता घेऊन आले हो. तुम्ही मागवा ना. बरं भेटेल ना दुसरीकडून पण? हो हो हो, कुठेही भेटेल ते. हे हं, हं. डिस्काउंट साठी करत बसले मी. हा, चालेल. आणि संकल्प जो मी लिहिते आहे, तर सध्या मी लाल पेनाने लिहिते, तर चालेल का? नका लिहू लाल पेनाने, साधं लिहा ना. ब्लू पेनच लिहू का? हो, ब्ल्यू पेनच घ्या. लाल बरं. पेन नाही, आपण लाल पेन कशासाठी वापरतो नाही का. हं, 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 हं. ब्ल्यू पेननी लिहा, नंतर नंतर कलर्स वापरा. सुरुवात चालेल. करताना ब्ल्यू पेननी लिहा, नंतर मग कलर्स वापरा. प्रणिता मॅडम, विचारायचंय का काही? ठीक आहे, झालंय आता. ज्यांनी केलेलं नाही, शिकलेलं नाही, त्यांनी क्विट व्हा. कारण आता शिकलेल्यांसाठी फॉलोअप मीटिंग आहे. हा, हर्षा मॅडम बोला. हा मला विचारायचं होतं आता 2 हम्म. तारखेला सुद्धा सकाळी यायचे नाही, तर आता ऐकायला नाही इथून येते, जरा मोठ्याने बोला ना. हा 2 तारखेला सकाळी यायचं म्हणताय की पण इथून आम्हाला कसं रात्रीची गाडी समजा पकडायला लागेल तर 8 पर्यंत ते तुमचं तुम्ही पोहोचायचं तर बघा. इट्स युअर युअर पार्ट. तुम्हाला शक्य असेल या, नाही तर नका येऊ. तो काही माझा भाग नाही. मी राहण्याची सोय करते, हे खूप आहे ना. नाही 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 कात्रज पासून ते कसं काय आतमध्ये ते कसं विचारत होते ते कात्रज नंतर फी पर्यंत पोहोचू. भरल्यानंतर, ते फी भरल्यानंतर सगळं अच्छा डिस्कस करतो आपण. मग किती लोक येणार आहेत, मग काय. आमच्या गाडीत तर बघा, आम्ही 4 आणि 3 7 जणांना पिकअप देऊ शकतो. ते सगळं मला बघावं लागतं, म्हणूनच लवकर तुम्ही. हा आता आज सुद्धा मी बघितलं, 15 जण 16 जण झालेत राहायला. माझून 2च मी घेऊ शकते, मिस्टरांशी बोलले. हे सगळं बघत राहावं लागतं, त्यामुळे मग तुम्ही फायनल करा. आणि हे सगळं हा नंतर आपण आयोजित, मग त्यावेळेला काय करणार, मी ज्यांना माहिती आहेत, माहितीचे आहेत, त्यांना मी या म्हणेल. हा. हायवे पासून आम्ही डाऊन करतोच की. जरी कात्रज पासून नाही केलं तरी तिथनं बस आहेत कात्रज पासून, आणि मग हायवेला आम्ही नेणार वरती. 3 किलोमीटर आतमध्ये आम्ही नेणार वर. ते काही अच्छा तुम्हाला नाही ठीक आहे सांगणार यायला. हा, हा त्याची हो काळजी तुम्ही तिथे पुण्यात आल्यावरची काळजी करू नका. हायवे पर्यंत यायचं तुमचा भाग आहे. मग किती आता बघा, सुलक्षणा मॅडम नागपूरवरनं येतात. येतात लांबून हा लांबून. आता गोव्यावरनं आल्या होत्या मॅडम 2दा, अनुजा पाटील मॅडम. आपल्याला हा काही करायचं म्हटलं तर आपल्याला रात्री बसावंच लागणार आहे तुम्हाला. फार तर तिथे सकाळी आंघोळ बिंघोळ करू शकता. आपल्याकडे रूम्स आहेत ना 6. तो काही भाग नाही, हो आल्यावर हो तुम्ही फ्रेश होऊ शकता. लवकर आलात तरी 7 पर्यंत. लवकर 5ला बिचला येऊन काही चालणार नाहीये, लक्षात घ्या. 5ला कोण तुम्हाला पिकअप करणार. हो हो हो. बरोबर हम्म. ठीक आहे, ते चालेल नंतरचा भाग आहे. आता हा तुम्ही क्विट व्हा सगळ्यांनी, ज्यांनी शिकलेले नाही त्यांनी क्विट व्हा, आणि मग